महाळुंगेतील तरुण गजानन बोलकेकर यांचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाल्याने एमआयडीसीमध्ये अवजड वाहनांमुळे निर्माण झालेल्या अपघातांची गंभीर समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे। भरधाव ट्रक, डंपर, मिक्सर आणि कंटेनरमुळे सामान्य नागरिकांच्या जीवितास कायमचा धोका निर्माण झालाय। दरम्यान वाहतूक पोलिसांनी मागील 6 महिन्यात 50,714 वाहनांवर कारवाई करत तब्बल 6,57,00,000पेक्षा अधिक दंड आकारलाय। चाकणमधील कोंडी व अपघातांच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना ठराविक वेळेत वर्दळ असताना शहरात प्रवेशबंदी करावी, औद्योगिक वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ते तयार करावे, रस्ते सुरक्षा झोनमध्ये पोलिसांची अधिक गस्त वाढवावी, अवजड वाहन चालकांची वैद्यकीय व मानसशास्त्रीय चाचणी नियमित घ्यावी, जागोजागी सीसीटीव्ही व वाहन ट्रॅकिंग सिस्टीम कार्यान्वित करावी अशी मागणी होत आहे। चाकण एमआयडीसीमधील खालुंबरे भागात झालेल्या अपघाताने संतापाचे वातावरण असून औद्योगिक भागात मागील काही महिन्यात अशाच प्रकारे अनेक तरुणांचे प्राण गेले आहेत। अवजड वाहन चालक नियमांकडे चालक दुर्लक्ष करत आहेत। चाकण, तळवडे, हिंजवडी, महाळुंगे यांसारख्या औद्योगिक भागात दिवसाढवळ्या ट्रक, डंपर, मिक्सर व कंटेनर धावत असतात। वाहतूक पोलिसांची नजर चुकवत हे वाहन चालक नियमांचे उल्लंघन करत असून त्याचे भीषण परिणाम अपघाताच्या स्वरूपात दिसून येत आहेत। औद्योगिक परिसर अपघातांचे केंद्र झाले असून एमआयडीसी आणि अन्य औद्योगिक संकुलांमुळे अवजड वाहनांची गरज नाकारता येणार नाही। मात्र त्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग तयार करणे, नियोजनबद्ध वेळांची अंमलबजावणी करणे आणि आणखी कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। अपघातांचा आकडा आणि मृतांची वाढती संख्या पाहता औद्योगिक विकासाबरोबर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारीही दुर्लक्षित करता येणार नसल्याची सामान्य नागरिकांची भावना आहे।